नमस्कार बालमित्रांनो, पुणे जिल्हा परिषद पुणे ऑनलाईन शिष्यवृत्ती वर्गामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण इयत्ता 5वी शिष्यवृत्ती बुद्धिमत्ता चाचणी विषयातील गटाशी जुळणारे पद यामधील शब्दसंग्रह हा उपघटक अभ्यासणार आहोत। चला तर मग गटाशी जुळणारे पद या घटकाचा अभ्यास करताना आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। बालमित्रांनो, आपण आपल्या परिसरामध्ये वेगवेगळ्या वस्तू, चित्रे पाहत असतो। त्यामध्ये सारखेपणा शोधून आपण नकळतपणे त्यांचे गट करत असतो, म्हणजे वर्गीकरण करत असतो। उदाहरणार्थ, सजीव निर्जीवांचा गट, प्राण्यांचा गट, पक्ष्यांचा गट। त्यामुळे एखादी नवीन वस्तू पाहिली की त्या वस्तूचा समावेश सारखेपणानुसार आपण योग्य त्या गटात करत असतो। या घटकाद्वारे विद्यार्थ्यांच्या याच सारखेपणा शोधण्याच्या क्षमतेची कसोटी घेतली जाते। गटाशी जुळणारे पद यामधील शब्दसंग्रह हा घटक आता आपण अभ्यासणार आहोत। या घटकाचा सराव करण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टींचा वाचन सराव असणे आवश्यक आहे। जसे की मराठी विषयामधील समान अर्थाचे शब्द, ते तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीत असणे गरजेचे आहे। जसे की पाणी या शब्दासाठी जल, उदक, नीर, तोय, जीवन, सलील असे वेगवेगळे शब्द आहेत। हे सर्व शब्द तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे। आता आणखी एक उदाहरण पाहूया। जसे कमळ या शब्दासाठी विविध समानार्थाचे शब्द आहेत। त्यापैकी ठराविकच शब्द आपल्याला परिचित असतात, परंतु अब्ज, पद्म, अरविंद यासारखे बाकीचे शब्दसुद्धा तुम्हाला माहीत असणे तितकेच गरजेचे आहे। त्याचबरोबर समूहवाचक शब्द, जोडशब्द यांचा सुद्धा पुरेसा वाचन सराव होणे गरजेचे आहे। तसेच गणित विषयामधील कोनांची नावे, भौमितिक आकृत्या, आकार, त्यांची नावे, चौकोनांचे प्रकार याविषयी सुद्धा तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे। आता पुढचा विषय पाहायचा असेल तर तो म्हणजे परिसर अभ्यास 1 आणि परिसर अभ्यास भाग 2। परिसर अभ्यास भाग 1 म्हणजे सामान्य विज्ञानामधील बल व बलाचे प्रकार, ऊर्जा, ऊर्जेचे प्रकार, त्यांची नावे, साथीचे आजार, संसर्गजन्य आजार यांची नावे सुद्धा लक्षात ठेवा। तसेच जीवनसत्वांची नावे, जास्त काळ टिकणारे पदार्थ, नाशवंत पदार्थ, नैसर्गिक अन्न परिरक्षके यांची नावे सुद्धा लक्षात ठेवा। तसेच परिसर अभ्यास भाग 2 मधील ऐतिहासिक वास्तूंची नावे, नद्यांची नावे, पर्वतांची नावे, विविध किल्ले, नदीकाठी अस्तित्वात असणाऱ्या संस्कृती, वेगवेगळे महासागर आणि त्यांची नावे, थोर संतांविषयी माहिती, राष्ट्रीय उद्यानांची नावे या सर्व बाबी तुमच्या वाचनामध्ये यायलाच हव्यात। बुद्धिमत्ता चाचणी या विषयाचा अभ्यास करताना वाचन सराव सुद्धा खूप गरजेचा आहे, हे तुमच्या लक्षात आले असेल। आता आपण वेगवेगळ्या प्रश्नांचा सराव करूया आणि काही गोष्टी लक्षात ठेवूया। चला तर मग पुढील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या पदांच्या गटाशी जुळणारे पद पर्यायातून निवडा। पहिला शब्दगट आहे मिलिंद, मधुकर, अली। या शब्दगटाचा नीट विचार करा।
याच्याशी जुळणारे पद तुम्हाला खालील पर्यायातून निवडायचे आहेत. पर्याय आहेत दिनकर, अनिल, भुंगा, सलील. दिलेल्या शब्दगटातील नावे वरवर जरी पुरुष पात्रांच्या नावाशी संबंधित वाटत असली तरी सुद्धा त्यांच्यामध्ये एक वेगळाच सारखेपणा आहे. कोणता ते लक्षात येते का तुमच्या? वरील सर्व भुंग्याचे समानार्थी शब्द आहेत, त्यामुळे उत्तर येईल भुंगा. आता पुढील प्रश्न पाहूया. झरा, नाला, ओहोळ या शब्द गटाशी संबंधित शब्द तुम्हाला निवडायचा आहे. पर्याय आहेत नळ, ओढा, समुद्र, तलाव. थोडा विचार करा. झरा, नाला, ओहोळ यांच्यामध्ये वाहते पाणी असते. वाहते पाणी असणारा खालीलपैकी स्रोत कोणता? बरोबर, ओढा. ओढ्यातील पाणी सुद्धा वाहणारे असते, म्हणून उत्तर आहे ओढा. पुढील प्रश्न आहे चित्र, सावली, पृष्ठ या शब्दगटाशी संबंधित शब्द खालीलपैकी निवडा. पडदा, पुस्तक, डोंगर आणि कपाट. विचार करा. चित्र, सावली, पृष्ठ हे सर्व द्विमितीय आकार आहेत, म्हणजे त्यांना फक्त लांबी आणि रुंदी असते. खालील पर्यायातील पडदा याला सुद्धा लांबी आणि रुंदी असते, म्हणजे ही सुद्धा द्विमितीय आकृती आहे, त्यामुळे बरोबर उत्तर येईल पडदा. पुढील प्रश्न वाचूया. मेंदू, फुफ्फुस, आतडे. पर्याय आहेत छाती, पोट, जठर, पाठ. आपल्याला जो शब्दगट दिलेला आहे त्याविषयी विचार करा. मेंदू, फुफ्फुस, आतडे ही आंतरेंद्रिये आहेत आणि पर्यायातील जठर हे सुद्धा आंतरेंद्रिय आहे, म्हणून बरोबर उत्तर आहे जठर. पुढील प्रश्न वाचूया. उष्णता, ध्वनी, विद्युत या शब्दगटाशी संबंधित शब्द निवडा. पर्याय पंखा, विस्तव, रेडिओ, प्रकाश. थोडा विचार करा. उष्णता, ध्वनी, विद्युत ही सर्व ऊर्जेची रूपे आहेत. मग खालीलपैकी ऊर्जेचे रूप कोणते? बरोबर, प्रकाश. पर्याय क्रमांक 4. पुढील शब्दगट वाचूया. अहिराणी, कोकणी, मालवणी या शब्दगटाशी संबंधित खालीलपैकी शब्द शोधायचा आहे. पर्याय आहेत कन्नड, गुजराती, वऱ्हाडी, तमिळ. दिलेला शब्द पुन्हा एकदा नीट पहा. अहिराणी, कोकणी, मालवणी या सर्व मराठी भाषेच्या बोलीभाषा आहेत. खालीलपैकी मराठीची बोलीभाषा कोणती? बरोबर, वऱ्हाडी हे उत्तर आहे. छान. पुढील प्रश्न पाहूया. 4
कमळ, शिंगाडा, जलपर्णी. या शब्दगटाशी संबंधित शब्द शोधा. पर्याय आहेत पानकणस, गुलाब, जास्वंद, निशिगंध. कमळ, शिंगाडा, जलपर्णी या सर्व वनस्पती पाण्यात वाढणाऱ्या आहेत. पाण्यात वाढणारी खालीलपैकी वनस्पती कोणती? पानकणस. बरोबर. पर्याय क्रमांक 1. पुढील शब्दगट वाचते. ताम्रपट, शिलालेख, लेणी. पर्याय आहेत कादंबरी, पाठ्यपुस्तक, नाटक, बखर. शब्दगट नीट पहा बरं. ताम्रपट, शिलालेख, लेणी ही इतिहासाची साधने आहेत. त्यांच्याद्वारे आपल्याला इतिहास समजून घेता येतो. खालीलपैकी इतिहासाचे साधन कोणते? बरोबर, बखर. पुढचा प्रश्न आहे धोतर, पायजमा, लुंगी. पर्याय आहेत विजार, सदरा, बंडी, झब्बा. दिलेल्या शब्दगटातील धोतर, पायजमा, लुंगी वस्त्रे आहेत आणि पर्यायात दिलेली सुद्धा सर्व वस्त्रेच आहेत. परंतु दिलेल्या शब्दगटामधील वस्त्रांमध्ये नेमका कोणता सारखेपणा आहे? येतंय का लक्षात तुमच्या? धोतर, पायजमा, लुंगी ही कमरेखाली भागावर परिधान केली जाणारी वस्त्रे आहेत. तसे वस्त्र कोणते मग? विजार. बरोबर. पुढचा शब्दगट आहे फुलपाखरू, पतंग, भुंगा. पर्याय आहेत वटवाघूळ, चिमणा, साळुंकी, काजवा. दिलेल्या शब्दगटामध्ये कोणता सारखेपणा आहे? फुलपाखरू, पतंग, भुंगा हे कीटक आहेत. खालीलपैकी कीटक कोणता? बरोबर, काजवा. पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न वाचूया. वृंद, भारा, चवड. पर्याय आहेत पाडस, ताफा, तरस, गुंजारव. या पर्यायामधून दिलेल्या शब्दगटाशी संबंधित शब्द निवडायचा आहे. वृंद, भारा, चवड हे समूहदर्शक शब्द आहेत. पर्यायातील समूहदर्शक शब्द कोणता? छान, ताफा. पर्याय क्रमांक 2. पुढील शब्दगट वाचूया. हस्त, रोहिणी, मघा. पर्याय आहेत स्वाती, मेष, शरद, मीन. पर्यायातील शब्दांमध्ये कोणती समानता आहे? विचार करा बरं का. हस्त, रोहिणी, मघा ही नक्षत्रांची नावे आहेत. खालील पर्यायातील स्वाती हे सुद्धा नक्षत्राचे नाव आहे. म्हणून बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 स्वाती. पुढील शब्दगट वाचूया. बी, डी, सी. याच्याशी संबंधित शब्द खालील पर्यायातून निवडायचा आहे. पर्याय आहेत
पी टी जी ए. दिलेल्या शब्दगटांमध्ये सर्व इंग्रजी अल्फाबेट्स आहेत आणि पर्याय सुद्धा इंग्रजी अल्फाबेट्सच आहेत. मग दिलेल्या पर्यायामध्ये आणखी कोणता सारखेपणा आहे? बी डी सी ही जीवनसत्वांची नावे आहेत. पर्यायातील जीवनसत्वाचे नाव कोणते? बरोबर, ए. पर्याय क्रमांक 4. आता आणखी एक शब्दगट वाचूया. पणजी, मुंबई, भोपाळ. पर्याय आहेत कर्नाटक, चंदीगड, पंजाब, गुजरात. पणजी, मुंबई, भोपाळ यांच्यामध्ये कोणता सारखेपणा आहे? थोडा विचार करा. भारत देशाचा नकाशा पाहिलाय का तुम्ही? पणजी, मुंबई, भोपाळ ही राजधानीची शहरे आहेत. खालीलपैकी राज्याची राजधानी असणारे शहर कोणते? ओळखा बरं. बरोबर, पर्याय क्रमांक 2 चंदीगड. आता पुढील एक वेगळा प्रश्न पाहूया. गंगा, महानदी, गोदावरी. पर्याय आहेत नर्मदा, कावेरी, तापी, साबरमती. नीट विचार करा बरं. गंगा, महानदी आणि गोदावरी या नद्या आहेत आणि पर्यायामध्ये सुद्धा नद्यांचीच नावे दिली आहेत. मग वरील शब्दगटामध्ये कोणता सारखेपणा आहे? येतंय का लक्षात तुमच्या? बरोबर, गंगा, महानदी, गोदावरी या बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या नद्या आहेत. पर्यायातून कोणती नदी आहे मग जी बंगालच्या उपसागरास मिळते? बरोबर, कावेरी नदी. म्हणून पर्याय क्रमांक 2. तर बालमित्रांनो, बुद्धिमत्ता चाचणीमध्ये गटाशी संबंधित शब्द यामधील शब्दसंग्रहाविषयी विविध विषयांवर प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यासाठी भरपूर वाचन सराव करा आणि वेगवेगळ्या प्रश्नांचा सराव करा. चला तर मग पुन्हा भेटूया. थँक यू.